तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या युवा शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। निर्गुण भाऊराव पवार, गाव आंबाळा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। बरं, तर हा दुग्ध व्यवसाय तुम्ही कधीपासून करायचे? 2 वर्ष झाली। 2 वर्षापासून करता तुम्ही, स्वतः करता? हो। बरं, तर मला सांगा इकडे, ही जी म्हैस आहे ही विकत आणलेली आहे घरची आहे? विकत आणली। बरं बरं, कितीला आणली? 95,000ला। बरं, आता सध्या गाभण आहे का दूध देते? दूध देते। बरं, तर किती लिटर दूध देते? 5 लिटर एका टायमाला 5 लिटर। बरं, आणि तिला ढेप किती ठेवता? ढेप 2.5 किलो एका टायमाला। 2.5 किलो। बरं, ही ज्यावेळेस विकत आणली कितीलाही आणली होती विकत? 95,000। 95,000ला ना? बरं, आणि ही दुसरी जी म्हैस आहे ही 95,000 ला। 95,000ला। दोन्ही एकदाच आणल्या होत्या का? बरं बरं, मग आता ही दूध देते गाभण आहे? दूध देते हे पण। बरं, किती दूध देते? 5 लिटर। 5 लिटर। बरं, आणि हे जी जर्सी गाय आहे ती? ते 4 लिटर दूध देते। 4 लिटर दूध देते का? विकत आणलेली आहे घरची आहे? विकत आणली। ही कितीला आणली होती? ती 38,000 रुपये। 38,000ला। कधी आणली होती? 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाले का? मग हिचे आतापर्यंत किती इथं झाले तुमच्या? ते 2 वर्ष झाली। हे 2 वासर होतं का हिचे? बरं बरं, हे 2 कारवडी या जर्सी गायचे आता बघा शेतकरी मित्रांनो। आणि ही गाय? हिला 1 वर्ष झालं। 1 वर्ष झालं का? आता काय गाभण आहे का दूध देते? गाभण आहे। किती महिन्याची असेल? ते 3 महिन्याची। 3 महिन्याची। आणि ही जी म्हैस आहे ही? ती घरची आहे। घरची आहे का? बरं, आता गाभण आहे का? दूध देते ते पण। दूध देते किती देते दूध? 2 लिटर। 2 लिटर दूध देते। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता यांनी कसं कमी खर्चामध्ये हा दुग्ध व्यवसाय नियोजन केलेला आहे। मी तुम्हाला पूर्ण यांचं सेटअप दाखवणार आहे। आणि अशा प्रकारे यांनी कमी खर्चामध्ये नियोजन केलं आणि कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय करत या दुग्धव्यवसायाला सुरुवात केली। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे आणखीन मोठा दुग्ध व्यवसाय करतील यासाठी आपण शुभेच्छा तर देऊतात। तर हे एकंदरीत तुम्ही हे कोबा केला, याला किती खर्च आला असेल? 10,000 रुपये। 10,000। आणि तुमचं इकडे हे कुटारासाठी गोठा आहे काय? हां। बरं, तर तुम्हाला यांचा कुटारासाठीचा गोठा पण मी दाखवतो। हे बघू शकता, हे अशा प्रकारे पत्राचं शेड केलेलं आहे आणि याच्यामध्ये हे कुटार ठेवलेलं आहे आणि इथं कुट्टी मशीन आहे। तर बघू शकता यांची कुट्टी मशीन, याच्यामध्ये यांनी चारा टाकलेला आहे आणि अशा प्रकारे कुट्टी करून हे या म्हशीला खायला टाकतात। तर ती कुट्टी मशीन कितीला आणली आपण? ते आपल्याला पडली 18,000 रुपये। 18,000ला। बरं, किती दिवस झाले आणून तिला? 6 महिने। 6 महिने। 6 महिन्यात काय प्रॉब्लेम नाही? काही प्रॉब्लेम नाही। आणि तुम्हाला अनुभव आल्यामुळे तुम्ही म्हणले की आम्ही पण दुसऱ्या शेतकऱ्यांना अनुभवातून कुट्टी मशीन पण विक्री करणार आहोत। आहे ना। बरं, तुमच्याकडे विक्री पण होऊ शकते आहे ना? तर विक्री तुमच्याकडून जर कुट्टी मशीन घ्यायची असेल तर तुम्ही म्हणजे काय सांगू शकता की बाबा कितीची गॅरंटी काय असं? म्हणजे ती मशीन 17,000 रुपयाला आहे, 3 HP ची। बरं, 6 महिन्याची गॅरंटी आहे। 6 महिने पीस टू पीस। बरं, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर यांच्याकडून आपल्या भागात असताल कुट्टी मशीन घ्यायची असली तर यांचे संपर्क करू शकता। मी यांचा नंबर आपण शेवटीला सांगणारच आहोत। तर मला सांगा, यांचं चाऱ्याचं नियोजन कुठं आहे? चाऱ्याचं नियोजन 2 टाईम करतो। 2 टाईम। बरं, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यांच्या चाऱ्याचं नियोजन मी दाखवणार आहे। तर हे बघू शकता, इकडं यांचं इथं शेत आहे आणि इकडं हे यांचा ऊस आणि तिकडं याच्या पाठीमागं गजरा गवत आहे आणि हे या जनावरांना त्या कुट्टीमध्ये मशीनमधून काढून खायला देतात। तर सकाळचं नियोजन कसं करता म्हणली? सकाळी दूध काढल्यानंतर कुटार टाकतो। बरं, आणि हिरवा चारा टाकतो। बरं, बस, पुन्हा संध्याकाळी डायरेक्ट 4 वाजता। 4 वाजता। दुपारा काही म्हणजे काय कारण आहे दुपारा टाकत नाही? ते रवत होत नाही म्हणून, त्यांचा रवत होत नाही म्हणून।
बरं, रवत होत नाही. आणि आता सध्या एकंदरीत किती लिटर दूध निघते तुमचं? आपलं 30 लिटर आहे एका टाइम 2 टायमात. 2 टायमाला 30 लिटर. आणि सरासरी 30 लिटरचं काय म्हणजे किती फायदा होते तुम्हाला रोज मिळते? आपल्याला 13-14 हजार रुपये 10 दिवसाला पगार भेटतो. ते 4,000ला येतं वरचे. बाकी 10,000 रुपये उरतात. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा युवा तरुण कमी भांडवलामध्ये हा दुग्ध व्यवसाय करत आहे आणि हप्त्याला 10,000 रुपये निव्वळ नफा कमवत आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे करून नक्की करायचा प्रयत्न करा आणि आपल्या या शेतीला जोड व्यवसाय करून शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलचं आयकॉन बटन दाबून नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा तुम्हाला मिळणाऱ्या नोटीसमधून व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.